त्या राज्यामध्ये मात्र आर्थिक स्थिती खूप गंभीर आहे, कारण की अनेक लोकांची देणी थकल्याने तसंच शेतकऱ्यांचेही अनुदान थकल्याने अनेक लोक आपलं आयुष्य संपवत आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकारी कर्मचाऱ्याचे वेतनही रखडले जाऊ शकते असा खळबळजनक आरोप मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे। जयंत पाटील म्हणाले की विधानसभा निवडणुकीच्या आधी तिजोरीत पैसा नसताना हजारो कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घोषित केले। दिवसाला 100 निर्णय घेतले जात होते। सरकार गतिमान आहे हेच दाखवलं जात होतं। आता त्यांची गती काय आहे हे महाराष्ट्र जनतेला कळेल। हा सगळा प्रकार महाराष्ट्राच्या फसवणुकीचा होता। एकाही खात्याला त्यांच्या मागणीप्रमाणे पैसे मिळाले नाहीत। यामध्ये संजय गांधी निराधार योजना असू द्या किंवा आशा वर्कर किंवा अंगणवाडी सेविका, काही दिवसांनी सरकारी कामगार आणि कर्मचाऱ्यांचे वेतन देखील पूर्णपणे थकून 1 महिना आड किंवा काही कालावधीनंतर दिलं जाऊ शकतं। अशी आर्थिक स्थिती, बिकट परिस्थिती महाराष्ट्रावर ओढावली जाईल असं यावेळी पाटील म्हणाले।